तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या कस्तुरी पैठणीच्या नवीन सिरीजमध्ये, ज्यामध्ये आम्ही सांगतो तुमची फसवणूक व्हायला नको म्हणून पैठणी खरेदी करताना काय निगराणी राखायची. तर चला, आज मी आपल्या समोर दोन पैठण्या आणलेल्या आहे. तुम्ही यापैकी ओळखीचे खरी पैठणी कोणती? तर या ज्या दोन्ही पैठण्या असणार आहे, या दोन्ही खऱ्या पैठण्या असणार आहे. बुट्टाची फ्रंट साइड बॅक साइड सेम आहे का? तर याचा मोराचा बुट्टा असणार आहे. ही फ्रंट साइड आली, ही बॅक साइड. बॅक साइडने तुम्हाला कुठेही धागे दिसणार नाही. ही सुद्धा हँडलूमच असणार आहे. पिंक वाली साडीत सुद्धा हा कोयरीचा बुट्टा तुम्ही पाहिला, ही फ्रंट साइड, त्यानंतर कोयरीच्या बुट्ट्यात सुद्धा ही बॅक साइड. हा जो पिंक कलरचा पल्लू असणार आहे, हा जो असतो हा खाली पेपर असतो, जो हा या मोराची जी डिझाईन आहे, ही मोराची डिझाईन पहिले पेपरावर स्केच केलेली असते. तो पेपर जिथं लूम तयार होतोय तिथून खाली लावला जातो. ही स्क्रीन जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कसा लावला जातो, स्क्रीनवर लावला जातो, खाली पेपर असतो तो लावला जातो. पेपरवर जी डिझाईन असते कारागिरी ती एक एक धाग्याने काढतो. ही जी असते ही जॅकॉटच्या मदतीने बनली जाते. जॅकॉट म्हणजे एक प्रकारचं आपण हे मशीन म्हणजे हँडलूमची मशीन असते जॅकॉट पण जेव्हा भगिनींना मोरांवर बारीक बारीक डिझाईन हवी असते की बघा हा मोर आहे, आता यावर तुम्ही तो मोर बघितला त्यावर अशी पिसाऱ्याची डिझाईन नसणार, की जी बारीक बारीक नाजूक डिझाईन असते, किंवा जे कमळाचं फूल झालं, कमळाच्या फुलामध्ये डॉट डॉटची डिझाईन झाली करायची आपल्याला, किंवा असे पाकळ्या पाकळ्या दाखवायच्या असल्या, ते त्या पैठणीमध्ये पॉसिबल नाहीये. तर ते आपण जॅकॉटच्या मदतीने हे बनवतो. त्यामुळे तुम्हाला जॅकॉटची पैठणी जी असते ती अशी दिसते, की ज्याचे मोर फ्रंट साइडने हे थोडे डार्क असतात आणि बॅक साइडने थोडे लाईट असतात. परंतु दोन्ही पैठणी सुद्धा हँडलूम असणार आहे, दोन्ही पैठणी सुद्धा प्युअर सिल्क ही असणार आहे. कस्तुरीची ओरिजिनल येवला टिश्यू पैठणी. टिश्यू पैठणी म्हणजे ज्याचा पदर पूर्ण जरीचा असतो त्याला म्हणतात टिश्यू पैठणी. पदर तुम्ही पाहायचा आहे. यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, दोन्ही साईडला चक्कर मिळणार आहे, महाराणी पैठणीचा चक्कर. त्यानंतर बुटा जो आपल्याला मिळतोय तो मोराचा पूर्ण साडीवर सबंध बुटा आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर रनिंग मध्ये हे ब्लाउज पीस. ही असणार आहे कस्तुरीची ओरिजिनल येवला पैठणी. याचा पदरावर आपल्याला दोन मोठे मोर पाहायला मिळत आहे, तसेच फांद्यांची प्लस फुलांची डिझाईन आपल्याला पाहायला मिळते. वाव. आणि कोयरीचा बुट्टा सुद्धा आपल्याला पूर्ण साडीवर पाहायला मिळतोय, शोल्डरच्या भागावर जवळजवळ आणि मध्ये थोडा अंतराने. हे जरी असणार गोल्डन जरी दिसते पैठणीमध्ये, खूपच सुंदर. स्क्रीनवर आमचे बुकिंग नंबर दिलेला आहे. तुम्हाला कुठलीही पैठणी ऑर्डर करायची असेल बिंदास स्क्रीनवर बुकिंग नंबरला ऑर्डर करा. आणि अजून काही तुमचे क्वेश्चन्स असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तुमची फसवणूक व्हायला नको यासाठी या पेजला आत्ताच फॉलो करा.